ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। 21व्या पाठामध्ये आपण आहोत. मागे आपण अनेक धातू पाहिले जे नि या उपसर्गाच्या संबंधी नि या धातूच्या संबंधी होते आणि या धातूंना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपसर्ग लागले. मग नी च नयती का होतं हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. ते आपण थोडक्यात बघायचंय. आता समोरच नी धातू आलेला आहे म्हणून आपण तो बघतोय. बघा, मागे आपण एकदा हे पाहिलं होतं पण पुन्हा एकदा पाहणं अगत्याचं आहे, अत्यंत जरुरी आहे. बघा, असं म्हणतात की जसे आपले 1ली ते 10वी एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये समजा 2000 विद्यार्थी आहेत. मग काही विद्यार्थी 1लीत आहेत, काही विद्यार्थी 2रीत आहेत, काही 3रीत, असं 10वी पर्यंत त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांची विभागणी केली. तसं संस्कृतमध्ये सुद्धा काय 2000 धातू आहेत. ज्याप्रमाणे 2000 विद्यार्थी तसे आपले 2000 धातू आहेत आणि त्या धातूंना 10 गणांमध्ये विभागणी केलेली आहे. मग काय, पहिलीला प्रथम गण म्हणतात. प्रथम गण, द्वितीय गण, तृतीय गण, चतुर्थ गण, पंचम गण, षष्ठम गण, सप्तम गण, अष्टम गण, नवम गण आणि दशम गण, असं 1ली ते 10वी अशा या धातूंना काय केलेलं आहे, त्यांनी डिवाइड केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलंय, वर्गीकरण केलेलं आहे. मग आता ते या पाठामध्ये हळूहळू एकेका गणाचं इंट्रोडक्शन, परिचय ते आपल्याला करून देणार आहेत. मग आता नी धातूच्या संबंधाने आपण अनेक उपसर्ग लावून वेगवेगळे अर्थ मागच्या क्लासमध्ये पाहिले. फक्त एक राहिलेला आहे त्यातला. मग त्याला हात घालण्यापूर्वी आपण काय करूया, ह्या नीचं नयती कसं झालं हे थोडक्यात समजून घेऊया. आता ही आपण ज्या पद्धतीने शिकणार आहे ती ओरिजिनल पद्धत नाहीये. ओरिजिनल पद्धतीमध्ये अनेक नियम, अनेक सूत्र येतात आणि मग नीचं नयती बनतं. आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. बघा, तर 10 गण आहेत. त्या 10 गणापैकी प्रथम गणाचा परिचय आपल्याला ते या पाठात करून देतात. हळूहळू एकेका गणाचा परिचय करून देणार आहेत. मग त्यांचं म्हणणं काय आहे बघा. प्रथम गण, मग प्रथम गणामध्ये जेवढे काही धातू असतील त्यांना हे नियम लागतात. ठीक आहे. मग आता बघा, सगळ्यात पहिलं ते आपल्याला सांगतात प्रथम गणातले जे काही धातू आहेत त्याच्या अंतिम स्वराला काय नियम सांगतात आपल्याला, ते त्याच्या अंतिम स्वराला काय होत असतो, गुण होत असतो. बघा, त्यांनी जे नियम दिलेले तिथूनच वाचून सांगतो की हा जो प्रथम गणातले जे काही धातू आहेत त्याच्या अंतिम स्वराला काय होत असतो, गुण होत असतो. ठीक आहे, अंतिम स्वर. मग आपण पाहिलेलं आहे खूप पूर्वी जेव्हा आपण गुणसंधी शिकलो, ईचा गुण ए, ऊचा गुण ओ, रूचा गुण अर, हे आपण पाहिलं होतं खूप आधी ज्यावेळी आपण गुणसंधी शिकलो त्यावेळी. मग काय सांगतात, किती सोपं आहे. प्रथम गणातले जेवढे पण धातू असतील त्या धातूंच्या शेवटी त्या धातूंच्या शेवटी जर स्वर असेल तर त्या स्वराचं काय होईल, गुण होईल. मग या ठिकाणी लिहितो आता, अंतिम स्वराला गुण होईल. मग आता हे किती महत्वाचं आहे. कधी कधी आपल्याला सगळेच धातू माहीत नसतात, पण जर आपल्याला कोणी सांगितलं की हा धातू प्रथम गणातला आहे मग त्याचं रूप आपण बनवू शकतो.
ह्याचा फायदा काय आहे, जे आता आपण पाहतोय, कधी कधी आपल्याला सगळे धातू माहीत नसतात. मग जर आपल्याला तो धातू बघितल्यानंतर कळालं की हा प्रथम गणातला आहे, कारण की कुठल्याही धातूची माहिती सांगताना लगेच वरती काय येत असतं, तो कुठल्या गणातला आहे बघा. ते पण बघून घेऊया. कुठलाही धातू जर तुम्ही टाकला त्याचा काय येत असतो वरती, गण येत असतो. हम्म, क्या हुआ? ठीक आहे. कधी कधी ओपन होत नाही, मोबाईलमध्ये पण नाही होत कधी कधी, किंवा इंटरनेटही इश्यू असू शकतो. चला, कुठल्याही धातूचा गण आपल्याला कळल्यानंतर आपण हे नियम लावू शकतो. मग आपल्याला पाहायला भेटतं, पहिल्या नीचं समजून घेऊया. चला, पहिल्या नीचं समजून घेऊया. मग या नीच्या शेवटी स्वर आहे का? आहे. मग या नीचं काय होईल? नी, ईच्या जागी काय होईल? ए होईल. अशा प्रकारे नीचा झाला ने. ओके. तर आता ह्याच्या पुढच्या स्टेपला आपण जाऊया. आपल्याला आता कळलं की अंतिम स्वराला गुण होईल. नीचा आपण गुण केला. मग आपल्याला जे धातू आपण पाहतो लट लकारामध्ये, जसं पठती, पठतः, पठंती, हे जे धातू आहेत, हे धातूचं काय परिपूर्ण रूप आहे. ऐका ऐका, आपण जे पठती, पठतः किंवा सेवते, सेवेते, सेवंते ही सगळी रूप बोललो, ही सगळी काय धातूची परिपूर्ण रूप आहेत. मग हे धातूचं रूप कसं काय बनतं, त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगतात. आधी मूळ धातू घ्यायचा. मूळ धातू. आणि मग मूळ धातू नंतर काय करायचं, प्रत्यय लावायची. हे आपण आधी सुद्धा पाहिलेलं आहे, पण थोडं आता विस्ताराने पाहत आहोत. प्रत्यय. आणि एक नवीन गोष्ट आपल्याला ते सांगतायत याच्यामध्ये, विकरण. बघा, मूळ धातू, विकरण आणि प्रत्यय, हे तीनही एकत्र आल्यानंतर आपल्याला काय होतं, एक धातूचं रूप भेटतं, जे आपण भाषेमध्ये वापरू शकतो. मग आपण नी वापरत नाही, नीचं जे रूप बनतं ते वापरतो. आता आपण अ, नी धातूचं रूप बनवूया. बघा, तर नीचं काय झालं, नी हा मूळ धातू आहे. मग या मूळ धातूचं रूप काय झालं, ने. का झालं हे आपल्याला माहिती, ने. आणि त्यांनी दुसरा नियम आपल्याला जो सांगितलेला आहे, की अंतिम स्वराला गुण होईल आणि प्रथम गणाचं विकरण, प्रथम गणाचं प्रथम गणाचं विकरण अ आहे. विकरण अ आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडेल, विकरण म्हणजे काय? तर विकरण म्हणजे, आता ह्याची कशी ठराविक व्याख्या नाहीये, पण आपण अशी बनवू शकतो की प्रत्यय आणि मूळ धातूच्या मध्ये जे येतात त्यांना विकरण असं म्हणतात. अशी काही विशेष व्याख्या नाही, पण बनवायची म्हटली तर मूळ धातू आणि प्रत्यय यांच्या मध्ये जे येतात त्यांना विकरण असं म्हणतात. मग आता नी हा प्रथमगणाचा धातू आहे. त्या नीचं नय का झालं आपल्याला कळलं. मग या प्रथम गणातल्या धातूचं विकरण काय, अ. आणि ती हा प्रत्यय आहे. इथपर्यंत डाऊट नसायला पाहिजे. असेल तर विचारू शकता. मग नीचं नय का झालं हे माहिती आहे. अ कुठून आला त्याचाही नियम आपण पाहिलेला आहे. आणि प्रत्यय म्हणजे जे आपण धातू किंवा शब्दांच्या नंतर लागतात आणि जे मूळ शब्दांना संस्कृत बनवण्यासाठी उपयोगी येतात त्यांना प्रत्यय असं म्हणतो आपण. धातू आणि शब्दांच्या शेवटी लागतात त्यांना म्हणतो प्रत्यय. धातू आणि प्रत्ययाच्या मध्ये लागतात त्यांना म्हणतो विकरण. धातूच्या पूर्वी लागतात त्यांना म्हणतो उपसर्ग. आता ह्या काय वेगवेगळ्या परिभाषा आहेत. प्रत्यय, विकरण, उपसर्ग. मग आता असं रूप आपल्याला भेटलं, ने,
अ ती. मग आता काय करायचं, फक्त आपल्याला त्यांना एकत्र आणायचे. एकत्र आणल्यानंतर काय होतं, या नी एच्या पुढे आलेला आहे. बघा, जर तुमच्या लक्षात असेल अयादी संधी, अयादी संधी जर तुमच्या लक्षात असेल तर एच्या जागी अय होतो, अशी संधी होती ती. ए संधी ऐका, रिव्हिजन होईल. ए ऐ ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर एच्या जागी होतो अय, आईच्या जागी होतो आय, ओच्या जागी होतो अव, औच्या जागी होतो आव. ही संधी आपण एकेकाळी पुरा अस्माभिः दृष्टम आपल्याकडून पाहिल्या गेली आहे. मग आता एच्या पुढे आलेला आहे, मग एच्या जागी काय होणार आहे, अय. मग बघा, न त्याचं झालं, एचं झालं अय, अ आणि ती. मग आता यांना एकत्र करायचं, नयती हे आपल्याला रूप भेटलं. पुन्हा आता प्रक्रिया जर तुम्हाला सांगायची झाली कोणाला, किंवा नवीन धातूचं तुम्हाला कसं रूप बनलं हे कळायचं असेल तर एकदा लक्ष द्या. नी च नयती होतं हे फायनल फॉर्म वापरण्याचं रूप तयार होतं. पण मग नियम काय, प्रथम गण असेल तर अंतिम स्वराला गुण होईल. प्रथम गणाचं विकरण आहे. मग या नीचा झाला ए, ने. विकरण आलं आणि हा ती कुठून आणला, तर लट लकाराचे प्रत्यय ती तह अंती. लोट लकाराचे प्रत्यय तू ताम अंतू. पाहिजे तर एक दिवशी हे लिहून घेऊ. आपण काय केलंय, पठती पठत पठंती हेच पाठ केलंय, त्याच्यामुळे प्रत्यय पाठ करायची गरज नाही. पण कधी कधी काय होतं, प्रत्यय पाठ केलं की कुठलंही रूप चालवता येतं. मग तसं पठतीवरून पण चालवता येतं. पण काही जण म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही पाठ करायचो, ती तह अंती सी थह थ, मी आमी आवह आमह, तू ताम अंतु शून्यतम त, अम व आणि आव आम, त ताम अन, स तम त, अम आव आम, असं आम्ही पाठ करायचो. तर पठती जरी पाच लकारात पाठ केला तरी चालतं, प्रत्यय जरी पाठ केले तरी चालतं. मग आता ही छोटीशी प्रक्रिया तुम्हाला समजली. पण आता तुम्ही मागे एक धातू पाहिला होता, बर, मुद, है ना, मुद. मग त्या मुदचं पण मोदती झालं होतं, है ना. शिवे न सह मोदती असे काही शंकराचे स्तोत्र आहेत, ज्याच्यामध्ये जो हे स्तोत्र वाचेल तो शंकरासोबत काय आनंदी राहील. मग त्या मुदचं मोद ते कसं काय झालं, कारण की ऐका ऐका, प्रश्न आहे म्हणून तुम्हाला उपस्थित केलाय. नीच नय आम्हाला कळालं, या मुदचं मोद ते कसं काय झालं, मोदती. मग त्यांनी अजून एक नियम ऍड केला, तिसरा. तो म्हणजे असा, उपांत्य. अंत्य म्हणजे शेवटचा, आणि उपांत्य म्हणजे शेवटच्याचा आधीचा. आता या ठिकाणी अंत्य काय आहे, द. द. उपांत्य काय आहे, उ. मग त्यांचं असं म्हणणं आहे, उपांत्य असणारा स्वर त्याचं सुद्धा काय, उपांत्य ई, उ, रू यांचं सुद्धा काय होणार, ए, ओ, अर होणार. हे मी का सांगतोय, आज आपल्याला रू धातूचे अनेक रूप पाहिजेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की हे सुद्धा उपयोगाचं आहे. मग बघा, मग मुद ह्याच्यामध्ये उपांत्य, त्याला इंग्लिशमध्ये पेनल्टीमेट म्हणतात, पेनल्टीमेट. उपांत्य उ आहे, मग त्या ऊचा झाला ओ. मग मोद, आणि त्यामध्ये विकरण, ती प्रत्यय म्हणजे अति. मग मुद आणि अति मोदती. अशा प्रकारे
ही प्रक्रिया त्यांनी आपल्याला सांगितली. आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक म्हणजे प्रथम गणाच्या अंतिम स्वराला धातूमधल्या चाललंय सगळं. धातूमधल्या अंतिम स्वराला गुण होईल. मग गुण काय? ईचा गुण ए, ऊचा गुण ओ, रूचा गुण अर. प्रथम गणाचं विकरण अ आहे म्हणजे धातू आणि प्रत्ययाच्या मध्ये अ येणार आहे. उपांत्य इ उ रू यांना सुद्धा काय होतो? ए ओ अर असे गुण होतात. मग असा उपांत्य इ असणारा, उपांत्य उ असणारा असे बरेचसे धातू आहेत. मी तुम्हाला अरचं एक सांगतो बघा. वृत. आता याचं उपांत्य काय आहे? उ रू. रू आहे, वृ नाही, रू आहे बघा. व. मग त्या रूचं काय होईल? बघा, रूचं अर. और और हा. आणि मग अ प्रत्यय, अविकरण, ते प्रत्यय. ज्या अर्थी अविकरण आहे हा सध्या धातू कुठल्या गणातला आहे? प्रथम गणातला. प्रथम हा. मग आता बघा, व मध्ये गेला अ, र, नाही थांबा, वृत. काय झालं इथे? नाही ना. तो राहिलाय गुरुजी. आ हा तेच. गुरुचा तो राहिला तो. हम्म. तो टाईप करायचा राहिलाय. इथं ना. हा हम्म. अच्या हा. या तेच म्हटलं, झालं का? हा. ओके. वृ. त्याच्यामध्ये रूचा झाला अर आणि पुढे त. मग आता काय होणार? हम्म. वर तथे. वर्तते. तसं वृध. आता आपल्याला कळलं वृधचं वर्धते का झालं. वर्धते. आता हे उपांत्य रूची उदाहरण. मुद, मोदते. उपांत्य ईच आता नाही आठवते. उपांत्य ईचं पण उदाहरण आहे. हम्म, बघायला लागेल. ठीक आहे. एवढं तुम्हाला आता कळलेलं आहे. अंतिम स्वराला गुण. गुण काय होतो ते माहितीये. विकरण अ. उपांत्य स्वराला जे इ उ रू आहे त्यांचा होतो गुण. मग काही काही ठिकाणी नसेल झालेला, त्या ठिकाणी काय अपवाद शेवटी असतात. काही काही ठिकाणी जर शेव- नसेल झालेला तर त्या ठिकाणी ते अपवाद असतात. मग अपवादाचे पण अनेक नियम आहेत. मग या पाठातला हा विषय आपण समजून घेतला, जो की गणाविषयी आहे. मग पुढच्या पाठामध्ये पुढचा गण सांगतील, त्याच्या पुढच्या त्याचा. जेवढे जेवढे सोपे नियम आहेत तेवढे सांगणार आहेत. अवघड अवघड पण नियम आहेत, पण जेवढे सोपे आहेत तेवढे प्रत्येक गणाविषयी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण रू धातू बघा. हा जो रू धातू आहे ह्याच्या शेवटी स्वर आहे का? रू उ हो आहे. ऊ उ. नाही, रू. रू. हा रू 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 नाही, रू. हा. आणि मग विकर्ण अ आहे का? प्रथम गणातला आहे म्हणून अ. बर. आणि ती. मग आता रूच्या जागी काय होईल सांगा बरं? कारण की प्रथम गणातला धातू आहे, अंतिम स्वर आहे. मग और त्या रूचं काय होईल? और अर. और मग बघा, ह, अर, अ, ती. हरती हरती. आता हरते रूप आपल्याला कळालेलं आहे. मग त्यालाच फक्त काय केलेलं आहे त्यांनी? अनेक प्रकारचे उपसर्ग लागलेत. उपसर्गाने अर्थ बदलतो हे आपण पाहिलं होतं. मग आता हा जर उपसर्ग रू धातूला लागला तर काय होणार? प्रहरती प्रहरती. प्रहरती म्हणजे काय? मारणे, प्रहार करणे. प्रहार करणे. बघा, पुढे दुसरा उपसर्ग लावतात. ऋ. आरु. मग काय होणार? हरती. हरतीचा अर्थ आहे संग्रह करणे. संग्रह करणे. किंवा दुसरा अर्थ आहे आणणे.
म्हणजे जसं नि नयती घेऊन जाणे, आनयती घेऊन येणे, तसं आहरती हे आणण्याच्या अर्थामध्ये सुद्धा वापरलं जातं. पण संग्रह करणे, साठवून ठेवणे, आहरती आ उपसर्ग लागल्यामुळे. पाहिजे तर आपण नंतर लगेच धातू बनवूया, रूप बनवूया. सम प्लस ऋ काय होणार? संहरती. म्हणजे काय? नष्ट करणे. काय अर्थ आहे संहरती? म्हणून संहार शब्द आला. नष्ट करणे, नष्ट करणे, किंवा दुसरा अर्थ आहे थांबवणे, रोकणा, थांबवणे. ओके. संहरती बघा, मी मुद्दामून उपसर्ग वेगळे लिहित आहे. पुढे अप, अप आणि ऋ काय होणार बघा? अपहरती, अपहरती. सगळे आता तुम्हाला शब्द आढळले. अपहरण म्हणजे होय. चोरी, अपहरण. पुढे उप आणि ऋ उपसर्ग काय होणार? उपहार उपहार अ, देणे. हार. रूप सांगा मला फायनल. उपहरती म्हणजे काय? भेट देणे किंवा पुरस्कार. बक्षीस देणे, हार. बक्षीस देणे. पुढे उद्धरती, उद्धरती दोन रूप आहेत. या ठिकाणी एक संधीचा नियम आहे. आज नाही पण सांगू तुम्हाला. उत प्लस धरती, आता इथंच लिहितो. उद हा उपसर्ग आणि ऋ हा धातू. मग काय होणार? उद हरती, उद्धरती. उद हरती असं पण आहे. उद हरती. आणि दुसरं रूप असं पण बनतं, उद्धरती. दोघांचा अर्थ काय? उद्धार करणे, उद्धार करणे, वर काढणे अशा अर्थामध्ये सुद्धा आहे. गीतेमध्ये सुद्धा येतं उद्धरेदात्मनात्मानम, नात्मानम अवसादयेत, म्हणजे उद्धार करणे, उद्धार करणे. मग तुम्ही वाक्य बनवले तर अजून छान होईल, सगळ्यांना धातू लक्षात पण राहतील. नंतर उदाहरती, उद आणि आ असे दोन उपसर्ग, कधी कधी दोन उपसर्ग पण लागतात. मग उदाहरतीचा अर्थ काय होतो? बोलणे. उदाहरती बोलणे. बर. पुढे भरपूरच दिले त्यांनी. व्य व म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला संधी लक्षात नसेल पण मी सांगतो तरी. वी, अव आणि ऋ असे हे दोन उपसर्ग. वि, अव कुठली संधी झाली बघू कोणाच्या लक्षात आहे? वी. कुठली संधी होईल या ठिकाणी? ईच्या पुढे अ आलेला आहे. स्वर पूर्वरूप आहे. संधी. स्वर संधी. स्वर संधीच होणार, कारण की स्वर आहेत. हा, स्वर संधीमध्ये कुठला प्रकार तुमच्या लक्षात नाही म्हणजे? पूर्वरूप आहे सर. पूर्वरूप कधी होते? मागे पाठीमागे काय पाहिजे? आता रूल सांगितल्यानंतर तरी यायला पाहिजे लक्षात. ई, उ, ऋ यांच्या पुढे कोणताही भिन्न स्वर आल्यानंतर ईच्या जागी य होते. मग कुठली संधी ही? य होतो म्हणजे या नाही सांगितलं ना? नाही ना. य म्हणजे यण संधी. पण नियम आपल्या लक्षात राहायला पाहिजे. हो, संधी एक दिवशी संधीच घ्यावा लागतील, रिकॅप सगळ्यांचा. बर. व्यवहरती म्हणजे काय? व्यवहार करणे. व्यवहार म्हणजे व्यापार, घेवाण देवाण, त्याला व्यवहार करणे असं म्हणतात. व्या ऋ काय होणार याचं सांगा? कोणते दोन उपसर्ग आहेत या ठिकाणी, कोण सांगेल?
उपसर्ग. हा, व्या झालंय म्हणजे कोणते दोन उपसर्ग आहेत? व्या तर उपसर्ग नाही. प्र, परा, अपसम, अनुवाव, निस्तेर, दुस, दुर्वी, अंग, नि, आदी, अपि, अति, सुत, अभिप्रति, परि, उप. याच्यामध्ये व्या कुठंच नाहीये. आणि त्यांनी व्या तर दिलेलं आहे. मग कुठले दोन उपसर्ग या ठिकाणी एक आलेत, एक झालेत? व्ही आणि अव आहे का? अव कुठे त्याच्यामध्ये? एकदाच व दिसतोय का नाही तुम्हाला? हे बघा, दोन व आहेत का? वी आणि अव नाही. म्हटल्यानंतर काय होईल? हे होईल. कारण की वी आणि अव म्हटलं की दोन व येणार. या ठिकाणी एकच व दिसतोय. बोला बोला, डोकं लावा. नाही, सोपं आहे. अंजली ताई, अव 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 कुठे आहे त्याच्यामध्ये? अव नाही. वी वी हा, वी. संतोष संतोष. आणि वी आणि हम्म, काय दिसते तिथे पुढे तुम्हाला? य आहे पुढे सर. मग त्या याचाच ई झालाय का नाही? कारण की ईचा य हा होता. ईचा य होता. हा. मग आता इथं य आहे म्हणजे याचा ई केला तुम्ही. आता काय राहिलं मग त्या य मध्ये? आता य मध्ये काय राहिलं? अ राहिला ना? अ कुठे? त्या य मध्ये अ आहे का? नाही. व्या. आ आहे आ. आ. संपलं. वी आणि आ यांचा मिळून झाला व्या. कसं काय? ईचा झाला य आणि त्या य मध्ये पुढचा गेला आ, झाला व्या. व्याहरती म्हणजे बोलणे. एकदा सगळे धातू आणि त्यांचे अर्थ वाचतो, मग आपण पटापट वाक्य बनवायचे, जेणेकरून आपण पुढचं बघूया. आपल्याला थोडं वेगात गेलं पाहिजे. प्रहरती प्रहार करणे, आहरती संग्रह करणे, संहरती नष्ट करणे, अपहरती चोरणे, उपहरती भेट देणे, उद्धरती उद्धार करणे, उदाहरती बोलणे, व्यवहरती व्यवहार करणे, व्याहरती सुद्धा बोलणे बोल. अर्थामध्ये. मग आपला एक राहिला होता नि उपसर्गपूर्वक, निर उपसर्गपूर्वक नि धातू. मग त्याचं होतं निर्णयती. म्हणजे काय? निर्णय घेणे. क्षणाक्षणाला आपल्याला घ्यावे लागतात. अहम निर्णयामी, मी निर्णय घेतो. निर उपसर्गपूर्वक नि धातू निर्णयती. असे नीचे आपण सगळे धातू पाहिलेले आहेत आणि त्यांची वाक्य बनवली. तसं आता याचे पण पटापट एका धातूच्या सगळ्यांनी नाही म्हणायचे, एकेका धातूचं एकेकाने सांगायचे, बाकीच्यांचे लक्षात ठेवायचे. चला, बाकीचे काय सांगतायत ते लक्षात ठेवायचं, लगेच जॉईन करायचंय.